आणि अजून एक प्रश्न असा आहे की मुक्ताईनंतर तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या गुरूंची शिकवण आहे, एक सिनेमा झाला की रंगभूमीवरती काहीतरी एक काम करायचं, तर मुक्ताईनंतर श्वासात राज ध्यासात राज आलं आणि आता अभंग तुकाराम आलेला आहे. तो चित्रपटगृहात येतोय 7 नोव्हेंबरला. प्रेक्षक पाहतील, त्यांना आवडेल. पण आता रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी आता काय येणार याची उत्सुकता नक्कीच लागते तुमचा चित्रपट आल्यानंतर. त्याविषयी काय सांगाल? आता हळूहळू ते उकळत जाईल. याच्यानंतर आपण अर्थातच शिवराज अष्टकाकडे वळणार आहोत. आत्ता तुम्ही त्याचीही झलक पाहिलीत. तर शिवराज अष्टकातला सिनेमा आल्यानंतर मग आपण रंगभूमीकडे एक वेगळा प्रयोग घेऊन नक्की येतोय. मी हा प्रश्न विचारणार होते, पण सर स्वतः बोललेत की शिवराज अष्टकाची झलक पाहिलीत म्हणजे काय. तर एकदा आपण विचारूया सरांना. सर, एकदा प्रेक्षकांना सांगा. 19 फेब्रुवारीला शिवराज अष्टकातलं पुढचं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हे येत आहे आणि त्याचा टीझर आम्ही या चित्रपटासोबत दिलेला आहे. तर जरूर तो पण पहा आणि अभंग तुकाराम या चित्रपटातून अभंग जाणून घ्यायला विसरू नका. नक्कीच. थँक्यू सर. रामकृष्ण.